तर आज झालं असं की सकाळी भांडे घासताना चॉपरचं ब्लेड लागून माझं बोट हे कापलं गेलं. हे बघा मी दाखवते, दिसतंय की नाही माहीत नाही. मला वाटलं नवरा मला म्हणेल संध्याकाळी काहीतरी बाहेरून आणू खायला, पण ॲज युजल कामाच्या गडबडीमध्ये तो विसरून गेला. असू देत. पण त्याचं नाव घेऊन मी कच 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 कांदा कापूनच टाकला. म्हटलं आता पटकन काहीतरी होईल असं बनव. मग म्हटलं चला खिचडी भात बनवू. डाळ तांदूळ मी अगोदर भिजत घालून दिली होती, मसूरची डाळ आणि तांदूळ. टोमॅटो झेलत मी त्याचं पाणी काढून तो पण टोमॅटो कापून टाकला. ते झाल्यानंतर मी कोथिंबीर कापून घेतली आणि खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं कच 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 कुटून घेतलं. हे बघा टोमॅटो कापून झाला, कोथिंबीर कापून झाली. त्यानंतर मी विचार करत होते की नवरा का बरं मला म्हटला नसेल, नवऱ्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं असेल का, पण म्हटलं नाही 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 असं काही नसेल, बिचारा विसरला असेल, जाऊ देत. नवऱ्याचं नाव घेऊन खलबत्त्यात दन 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 कुटून घेतलं. त्यानंतर त्याचंच नाव घेऊन म्हणलं चला आज याला तिखट खाऊ घालू. मस्तपैकी 2 मिरच्या पण कापून घेतल्या. आपलं नेहमीप्रमाणे मोहरी, जिरे, हिंग, हिरवी मिरची, आलं लसूण परतून घेतलं. कांदा घातला. कांदा अगदी थोडासाच परतून घ्यायचा, खूप टेन्शन घ्यायचं नाही. कुकरमध्ये सगळं काही शिजतं, गॅसची पण बचत होते. टोमॅटो पण घातला, तो पण परतून घेतला. बटाटा वगैरे मी घातला नाही, माझ्या घरी आवडत नाही. आपले रेग्युलरचे जे मसाले असतात, काळं तिखट, लाल तिखट, हळद, हे सर्व घातलं. हे बघा डाळ आणि तांदूळ पण धुवून भिजत घातलेले होते, ते पण घातले. मस्तपैकी परतून घेतलं. त्याच्यावरती कोथिंबीरीचा मारा केला भरपूर, त्याने चव छान लागते. मस्तपैकी पाणी घातलं. आपले जसे तांदूळ आहेत त्याप्रमाणे पाणी घालायचं. नवरे कसे प्रत्येकाचे वेगळे असतात, तसे तांदूळ पण वेगवेगळे असतात. पाणी घालून घेतलं. कुकर बंद केला आणि मस्तपैकी त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. आमचे हे छोटे महाराज पण आले त्याच्यामध्ये अभ्यासाचं विचारायला, त्यांना पण थोडीशी मदत केली. सगळंच करावं लागतं ना आपल्याला.